नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे की ज्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। खरं तर नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भात आणि त्याच्या प्रक्रियेसंदर्भात मी यापूर्वीही 2 ते 3 व्हिडिओ केलेले आहेत आणि याच्या आधीची जी माहिती होती की कांदा खरेदी कधी सुरू होणार वगैरे याची पण चर्चा झालेली आहे। दुर्दैवानं किंवा नाफेडच्या अधिकाऱ्यांच्या हातात काही नसावं नाशिकच्या असं दिसतंय की त्यांनी 3 ते 4 वेळेला या सोमवारी होईल, या आठवड्यात होईल असं सांगून पण ती खरेदी काही सुरू झाली नाही। अखेरीस मागच्या आठवड्यात पुन्हा एक बातमी आली आणि त्याची पण आता चर्चा होते की नाही आता या आठवड्यापासून सुरू होईल। त्यालाही आता 1 आठवडा पूर्ण झालेला आहे आणि ही बातमी अधिकृतरित्या नाफेडचे जे स्थानिक नाशिक विभागाचे जे व्यवस्थापक आहे पटनाईक म्हणून, तर त्यांनी ती अधिकृत कोर्टद्वारे दिली होती आणि श्री पटनायक यांनी मागच्या आठवड्यात ॲग्रोशिवारशी बोलताना हे अधिकृतपणे सांगितलं होतं। आणि याच्याही आधी मे महिन्यामध्ये जेव्हा पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आपण जो व्हिडिओ केला होता तेही या श्री पटनायक यांच्या हवाल्यानेच दिला होता। पण आता जी माहिती आहे ती थेट नाफेडच्या पोर्टलवरनं समजत आहे, ती म्हणजे नाफेडच्या खरेदी संदर्भात जी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागते त्या नोंदणीची न्यू या नावाखाली एक 2025 साली 2025 सालाची लिंक आता ओपन झालेली आहे आणि ती वेबसाईटवर दिली आहे। आज सकाळी सोमवारी जेव्हा नाफेडच्या वेबसाईटवर अनेक जण गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी आहे आणि त्यांना एक सुखद धक्का बसला की कांदा खरेदीच्या 2025च्या रजिस्ट्रेशनसाठीची ही लिंक ओपन झालेली आहे। खरं तर ॲग्रोशिवारमध्ये नाफेडची कांदा खरेदी, नाफेडच्या कांदा खरेदीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, किती कोटा आहे याची माहिती मी आधी सांगितलेली आहे। तर ती मी आता या ठिकाणी जोडणार आहे, आपला फारसा वेळ घेत नाही। तर ती माहिती तुम्ही बघा आणि त्यातून तुम्हाला किती कांदा खरेदी करायची, जिओ टॅगिंग कसं करायचं, नोंदणी कशी करायची त्याचा अंदाज येईल। त्या माहितीमध्ये फक्त एकच गोष्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये मी जो स्क्रीनशॉट दिलेला आहे रजिस्ट्रेशन करणाऱ्या वेबसाईटचा तो मागच्या वर्षीचा आहे। आता मी हे सांगत असताना कदाचित नवीन स्क्रीनशॉट इथं टाकीन की ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि त्या माहितीनंतर मात्र हा व्हिडिओ थांबेन। चॅनलशी जोडून राहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे। पुढे जाण्यापूर्वी एक पुन्हा महत्त्वाचं हे सांगतो की आता नाफेडची खरेदी कुठल्याही क्षणी होऊ शकते, ज्या अर्थी सोमवारी ही लिंक नोंदणीची म्हणजे ताज्या नोंदणीची लिंक त्यांनी पब्लिश केलेली आहे, आपल्या वेबसाईटवर ठेवलेली आहे। त्या अर्थी या आठवड्यामध्ये किंवा या 8 दिवसामध्ये ही खरेदी कधीही सुरू होऊ शकते असं सांगण्यात येत आहे। तारीख अजून नक्की नाही, पण आता ती नोंदणी आहे, तिथं तुम्ही ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी जास्तीत जास्त यांनी नोंदणी करा आणि याच्या संदर्भातले आणखी काही व्हिडिओ असेल तर ते मी पुन्हा करीनच। तोपर्यंत चॅनलशी जोडून राहा आणि आता जो व्हिडिओ मी जी मागची माहिती आहे ते तुम्ही बघा आणि त्याचा तुम्हाला अतिशय उपयोग आहे। तर नाफेडला किती खरेदी मंजूर झालेली आहे यावर्षी ते आपण बघूया। नाफेडमध्ये संपूर्ण देशभरासाठी 1.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी मंजूर झालेली आहे आणि NCCFच्या माध्यमातून संपूर्ण देशभरासाठी अतिरिक्त आणखी 1.5 लाख मेट्रिक टन हे सगळे मिळून साधारण 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी होणार आहे। आता या 1.5 लाख मेट्रिक टनापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये जी कांद्याची खरेदी होणार आहे ती आहे 1,30,000 मेट्रिक टन आणि त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये जी होणार आहे की जो कांद्याच्या उत्पादनाचा सर्वात मोठा जिल्हा आहे, सर्वात मोठा हिस्सा आहे राज्यात आणि देशातही, तर 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही नाशिकच्या वाट्याला येणार आहे। कुठल्या राज्यातनं किती खरेदी होणार आहे ते आपण बघूया। गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून प्रत्येकी 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे आणि उरलेले जे राज्य आहे तिथून 5,000 मेट्रिक टन अशी एकूण 20,000 मेट्रिक टन कांदा खरेदी ही बाहेरच्या राज्यातून होईल। 1,30,000 मेट्रिक टन ही नाशिकमधनं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधनं होईल। आता पुढचा प्रश्न की माझ्या जिल्ह्यातनं कांदा खरेदी होईल का, तर कुठले कुठले जिल्हे आहे त्याच्यामध्ये आपण बघूया। त्याच्यामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा या सगळ्यांमधनं प्रत्येकी 5,000 मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे आणि उरलेले जे आहेत त्याच्यामध्ये अगदी चंद्रपूरमधून सुद्धा खरेदी मागच्या वर्षी झालेली आहे
त्यामुळे उरलेल्या ठिकाणी सुद्धा 5,000 मेट्रिक टन अशी एकूण 30,000 मेट्रिक टन कांदा खरेदी ही नाशिक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त होणार आहे. मला आता नाफेडच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कांदा कसा न्यायचा त्याच्यामध्ये, तर नाफेडच्या खरेदीसाठी शेतकरी त्याला सॉर्टिंग करण्याची गरज नाही. म्हणजे चांगल्या ग्रेडचा कांदा आणू शकतो, पण त्याच्यामध्ये तो लूजमध्ये म्हणजे उघड्या ट्रॉलीतून बैलगाडीतून तो कांदा नेऊ शकतो. तर कांद्याचं वजन आणि दर्जा तपासण्याची जबाबदारी मात्र त्या संबंधित एजन्सी ही आहे. सहकारी एजन्सी असेल, पॅक्स असेल किंवा प्रोड्युसर कंपनी असेल की जिथे तुम्ही कांदा घेऊन जाणार ही त्यांची असणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी आहे की नाही हे पण त्यांनीच बघायचंय. ही गुणवत्ता तपासण्यासाठी अतिरिक्त एजन्सी नाफेड आणि एनसीसीएफनी नेमलेली आहे. ती तुमचा कांदा जो आहे तो तपासणार आणि त्यानुसार पुढची खरेदी होणार. जर तुमचा कांदा खराब असेल, त्या निकषात बसत नसेल तर कांदा खरेदी होणार नाही. पुढे जाण्यापूर्वी परत आता कांद्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याच्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग कसं करायचं ते आपण बघूया. आता कांद्याच्या खरेदीचं रजिस्ट्रेशन मी तर 2 स्क्रीनशॉट टाकायचा प्रयत्न करणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफच्या वेबसाईटवर गेला की नाफेडच्या वेबसाईटवर ई समृद्धी नावाची लिंक येते. त्या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी काय करायचं, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं बँक अकाउंट नंबर आणि इतर जे डिटेल आहेत, 7/12 उतारा असेल, कांद्याचं क्षेत्रफळ किती आहे, या सगळ्यांची माहिती तिथं नोंदवायची आहे. त्यांचा नंबर जो बँकेला लिंक असेल किंवा आधार कार्डला लिंक असेल तो नंबर टाकायचा आहे की जेणेकरून एक ओटीपी येईल आणि ओटीपी आल्यानंतर तुम्ही पुढे रजिस्ट्रेशनची प्रोसेस करू शकता. एनसीसीएफच्या खरेदीसाठी एनसीसीएफच्या पोर्टलवर जायचं आहे आणि तिथे ई प्रवाह नावाचा जो एक लिंक दिलेली त्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता. ही लिंक त्या वेबसाईटवर ओनियन नावाच्या सेक्शनमध्ये दिलेली आहे जी तुम्हाला सहज सापडेल. आता हा महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगितला. आता सगळ्यात महत्वाचं की जिओ टॅगिंग कसं करायचं. हे काय बाबा जिओ टॅगिंग आहे, हे फार अवघड आहे का? अनेकांनी पुन्हा पुन्हा ते प्रश्न विचारलेले आहेत. ती अगदी सोपी पद्धत आहे. जिओ टॅगिंगची माहिती संबंधित केंद्र खरेदी करणारे जे आहेत, म्हणजे सहकारी सोसायटी असतील किंवा नाफेडशी संबंधित ज्या एपीओ असतील त्यांना अतिशय आवश्यक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जिओ टॅगिंग करताना तुमच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी कांदा घेतला आहे की कांद्याची काढणी काढून तुमच्याकडे साठवला असला तरी पण जिओ टॅगिंग करायचंय. त्या शेतामध्ये जायचं. त्या शेतामध्ये तुमचा मोबाईल जो कॅमेरा आहे त्याच्यामध्ये जीपीएस ऑप्शन असतं त्याच्या, किंवा तुमच्या मोबाईलमधले जे जीपीएस ऑप्शन आहे ते ऑन करायचं. कॅमेरामधलं जीपीएस आणि लोकेशन ऑप्शन ऑन करायचं आणि मग तुमच्या शेतामध्ये फोटो काढायचे आहेत. या फोटोमध्ये काय होईल की तुमच्या शेताचं अक्षांश आणि रेखांश तिथं नोंदलं जाईल. तुम्ही बघितलं असेल विमा करताना आणि बऱ्याच ठिकाणी ते अक्षांश रेखांश असं येतात. हा फोटो आणि हे अक्षांश रेखांश तुम्ही जिथे कांदा खरेदी करायला जाणार आहे त्यांना द्यायचंय. त्या अक्षांश रेखांशाची नोंद होईल. तुमच्या शेतामध्ये आता कांदा नाहीये, तो आता तुम्ही चाळीत ठेवला आहे आणि नाफेडला किंवा एनसीसीएफला द्यायचा आहे, तरी पण रिकाम्या शेतामध्ये जाऊन फोटो काढा. याचं कारण येणाऱ्या काळामध्ये इस्रोच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही सगळी माहिती पडताळून पाहिली जाईल. म्हणजे तुमचा जे अक्षांश रेखांश जे आहे तिथे खरंच कांदा होता का हे ऑलरेडी सॅटेलाइटने त्याचे फोटो काढलेले आहे जेव्हा तुमच्याकडे कांदा होता. त्यामुळे ती काळजी करू नका. शेत रिकामा असो भरलेला असो त्या सगळ्यांना जिओ